मंडळी, फुटलेल्या खासदारांनी जाताना सांगितलं, जनतेच्या विकासासाठी आम्ही सत्तेच्या सोबत गेलो. कोणी म्हणालं निधी मिळत नव्हता, कोणी म्हणालं कामं होत नव्हती, कोणी म्हणालं सत्तेशिवाय साधा लाईटचा डीपी बदलता येत नव्हता. मग प्रश्न पडतो, जर सत्तेशिवाय जनतेची कामच होत नसतील तर मग या देशात आणि राज्यात विरोधी पक्ष नावाची व्यवस्था ठेवायची कशाला? सरळ विरोधी पक्ष बरखास्त करून टाकावा का? कारण उद्या सगळ्यांनी जर सत्तेच्या दारात जायचं ठरवलं तर विरोधी बाकांवर बसणार कोण? सत्तेला प्रश्न विचारणार कोण? जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणार कोण? आणि आंदोलनात लाठ्या काठ्या खाणार कोण? गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या अनेक विरोधी पक्षांनी, पक्ष नेत्यांनी सत्तेची वाट धरली. अजित पवार, नारायण राणे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील या विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधाची वस्त्र उतरवली आणि सत्तेचा मुकुट माथ्यावर मिरवला. बाकी आमदार खासदारांचं तर सोडून द्या, पण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात असे अनेक दिग्गज नेते होऊन गेले ज्यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या समोर न झुकता आयुष्यभर किंवा राजकीय कारकिर्दीच्या शेवटपर्यंत कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना फक्त आठवण करून द्यायची. त्यांच्याच धाराशिवचे शेकापचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील आठवत असतील कदाचित त्यांना. या राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. यशवंतरावांनी त्यांना थेट या आणि मुख्यमंत्री पद घ्या अशी ऑफर दिली होती, पण तत्वाशी प्रतारणा करणार नाही, तत्वासाठी मुख्यमंत्री पद नाकारणाऱ्या नेत्याचा वारसा निंबाळकरांना. आणि आज ते म्हणाले निधीसाठी मी माझा पक्ष सोडून जातोय. देशाचे पहिले विरोधी पक्ष नेते ए.के. गोपालन यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी दशकानुदशक विरोधी बाकांवर बसून राजकारण केलं. महाराष्ट्रात गणपतराव देशमुख, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी विरोधी पक्ष म्हणजे काय असतो, पक्ष नेता काय असतो याचा आदर्श घालून दिला. भाजपमध्ये 15-15, 20-20 वर्ष आमदार राहिलेले लोक असे अनेक आहेत ज्यांनी पक्ष नाही सोडला, विरोधात राहिले. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला, मॅनेज नाही झाला. का हो? या नेत्यांना नव्हते निधीचा प्रश्न, त्यांच्या मतदारसंघात नव्हत्या का अडचणी, पण म्हणून त्यांनी जनतेचा कौल विकला नाही. कारण त्यांना माहित होतं सत्तेचा कौल जितका पवित्र असतो तितकाच विरोधी पक्षाचा कौलही पवित्र असतो. लोकशाही फक्त सरकारवर चालत नाही, लोकशाही सरकार आणि विरोधक यांच्या संतुलनावर चालते. सत्ता ही गाडीचा एस्केलेटर असेल तर विरोधी पक्ष हा तिचा ब्रेक आहे. आज जर प्रत्येक जण मंत्रिपदासाठी धावायला लागला तर जनतेसाठी लढणार कोण? आणि आज प्रत्येक विरोधक सत्ताधाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसला तर सत्तेचा आरसा कोण दाखवणार? म्हणून प्रश्न फक्त एका दोन नेत्यांच्या पक्षांतराचा नाहीये. गेल्या काही दिवसामध्ये जे जे लोक सत्तेच्या वळचणीला गेले असतील त्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, आम्ही लोकांसाठी गेलो, लोकांच्या हितासाठी गेलो, त्यांच्या विकासाच्या साठी गेलो. खरंच हे लोकांना पटतंय का? कारण प्रश्न लोकशाहीच्या आत्म्याचा आहे. आणि म्हणून हे सगळं सुरू आहे का? हे सगळे सवाल आज आपल्याला विचारायचे आहेत. आणि मला माहिती आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात हे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न आज आपण विचारूया, त्याची चर्चा करूया. आणि त्या चर्चेसाठी मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनोद वाघ. विनोदजी, खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत हनुमंत पवार आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मला त्यांना विचारायचे अनेक प्रश्न. हनुमंतजी, तुमचंही स्वागत आहे. शीतलताई म्हात्रे आपल्यासोबत आहेत, शिवसेनेच्या त्या प्रवक्ते आहेत. ताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत सुषमाताई अंधारे ह्या सुद्धा जोडल्या जातील. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आहेत, प्रवक्त्या आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. पण माझा थेट सवाल आहे हनुमंतराव तुम्हाला. मी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारेन, पण आज विरोधी पक्षामध्ये जे नेते सत्तेच्या वळचणीला जात आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं आहे
सत्तेशिवाय राजकारण आज शक्य नाहीये. तुम्ही विरोधात आहात, तुम्ही लढताय. खरंच आज विरोधी पक्षामध्ये राहणं म्हणजे पाप आहे का? विरोधी पक्षाचं राजकारण करणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवून घेणं आहे का? आणि विरोधी पक्षामध्ये उभं राहून प्रश्न विचारणं वेडेपण आहे का? विलासजी, या देशाला खरं म्हणजे कधी नव्हे इतक्या मजबूत सक्षम विरोधी पक्ष गरज आहे. विरोधी पक्षामधल्या अभ्यासू आमदारांची, अभ्यासू खासदारांची आणि जे संघर्षाला घाबरणार नाहीत, जे कुठल्याही आमिषाला आणि कुठल्याही दडपशाहीला बळी पडणार नाहीत, अशा लोकप्रतिनिधीची या देशामध्ये कधी नव्हे ती 78 वर्षाच्या इतिहासात आज गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे राहुलजी गांधी असतील की अनेक इंडिया आघाडीचे नेते असतील, हे प्राणपणानं महायुती महाराष्ट्रामधली आणि देशामधले ज्याला एनडीए म्हणतो, भारतीय जनता पक्षाची जी आघाडी आहे त्याच्या विरोधामध्ये लढत आहेत. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील अनेक पक्षामधल्या नेत्यांची. त्यामुळं विरोधकांचा आवाज हा संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये मजबूत होता आणि आहे, त्याची गरज आज कधी नव्हे ती अधिक वाढलेली आहे. ज्या निमित्तानं तुम्ही प्रास्ताविक दिलं त्याच्यामध्ये पाप आहे का विरोधी पक्षात असणं, असे जे वातावरण आता तयार झाले, तुम्ही उल्लेख केला तर लोकशाहीच्या इतिहासामध्ये आजच्या काळामध्ये विरोधी पक्षामध्ये असून लढाई करण्या इतकं पुण्याचं दुसरं काम असणार नाही, अशी परिस्थिती आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. 3 उदाहरणं सांगतो मी तुम्हाला की विरोधी पक्षाच्या नेत्यांना, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीला काम करताना किती अडचणी सत्ताधाऱ्याकडून येतात. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला काँग्रेस पक्षाचे बँकेचे अकाउंट हे सील केले गेले आणि एकही रुपया आम्हाला काँग्रेस पक्षाच्या बँक अकाउंट मधला काढून निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरता आला नाही. याच्या उलट सत्ताधारी पक्षाचे 10,000 कोटी रुपयाचा निधी हा मुक्त हस्ते उद्योगपतींकडून त्यांनी गोळा केला आणि तो निवडणुकांमध्ये वापरला. विरोधी पक्ष नेत्याचं घर काढून घेतलं राहुलजी गांधी यांचं. विरोधी पक्ष नेत्याला संसदेमध्ये बोलू दिलं नाही, विरोधी पक्षाचं बँक अकाउंट सील केलं. अशा काळामध्येही आम्ही निवडणुका लढलो. महाराष्ट्रामध्ये ज्या मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचा निधी वाटप झाला. आमचे प्रवक्ते आहेत गणेश खनकरजी म्हणून, भारतीय जनता पक्षाचे, ते आता नगरसेवक आहेत. 20 कोटी रुपयाचा निधी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दिला आणि त्याच्या अगेन्स्ट जे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना 25 लाखांपेक्षा 1 रुपयाचा निधी अद्याप वाढवून मिळालेला नाही. भाजपाचे गणेशजी खनकर 20 कोटी रुपये निधी खर्च करणार आहेत. भाजपाचे गाडी म्हणून आहेत, त्यांना 10 कोटी निधी आहे. शिंदे म्हणून त्यांचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत, माझ्या माहितीनं त्यांना 10 कोटीचा निधी आहे. 25 लाखापेक्षा जास्त निधी एकाही काँग्रेसच्या नगरसेवकाला दिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये आता अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये आणि मागच्या अधिवेशनामध्येही लोकांनी सांगितलं, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना म्हणून योजना आहे, त्या योजनेमध्ये एका आमदाराला 5-5 कोटी रुपये दिले आणि काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या आमदाराला छदाम रुपया दिला नाही. आकडेवारी विधिमंडळाच्या पटलावर मागच्या वेळेस जयंत पाटील साहेबांनी, नानाभाऊ पटोले साहेबांनी मांडली. याच मुख्यमंत्र्यांनी पानंद रस्ते म्हणून आहेत, जे जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यासाठी पानंद रस्ते योजनेमध्ये लाखो रुपये एका अधिवेशनामध्ये अलॉट केले गेले, अर्थसंकल्पामध्ये दिले गेले. विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला पानंद रस्ते निधी दिला गेला नाही. तर विरोधी पक्षाचा आवाज बंद झाला पाहिजे, विरोधी पक्षांनी त्यांचे प्रश्न नाही मांडले पाहिजे. म्हणून विरोधी पक्ष नेत्यांची गोची करण्यासाठी त्या मतदारसंघातल्या भारतीय नागरिकांना सुद्धा विकास निधीपासून वंचित ठेवण्याची हुकुमशाही सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे. हे जरी खरं असलं तरी याच्या विरोधात भांडण्यासाठी आम्हाला निवडून देतात लोक. मग ओमराजे निंबाळकर असतील, वर्षाताई गायकवाड असतील, प्रतिभाताई धानोरकर असतील, विजय वडेट्टीवार साहेब, नाना पटोले साहेब असतील, आमचं सगळ्यांचं काम ह्या परिस्थितीला बदल करणे, लोकांसमोर ही परिस्थिती मांडणे आणि सत्ताधाऱ्याची हुकुमशाही मांडणे हे असायला पाहिजे. माझ्या मतदारसंघातले ओमराजे निंबाळकर सांगत होते प्रसार माध्यमांना काल की मला निधी भेटत नाही. आज फॅक्ट चेक केलं, 18,50,00,000 निधी त्यांना मंजूर आहे. त्याच्यापैकी फक्त 2 कोटी रुपयाची कामाची त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि ती कामं झालेली आहेत. उरलेला 16-17 कोटी निधी अद्याप त्यांचा खर्चायचा आहे, तरी ते म्हणतायत की मला निधी मिळत नाही म्हणून मी पक्ष सोडून जायलो. दहशतीला बळी पडणारे, आमिषाला बळी पडणारे आणि मतदारांनी विरोधक म्हणून जो विश्वास दाखवलाय त्याच्यासोबत प्रतारणा करणाऱ्या या मंडळींना महाराष्ट्रातली जनता धडा शिकवेल. हनुमंतराव, तुम्ही अतिशय महत्वाचा आकडा सांगितला. कदाचित तो आकडा मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करेन की खरंच तुम्ही अशा प्रकारे जर 18 कोटी निधी तुम्हाला मिळाला, त्याच्यापैकी 2 खर्च केला, 16 बाकी असताना सुद्धा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगताय मला निधी मिळत नाही आणि त्यांनी इथपर्यंत सांगितलं मला डीपी सुद्धा बदलता येत नाहीये. मग प्रश्न आहे, मी जाईन त्या मुद्द्यावरती. सुषमाताई तुमच्याकडे येतो, स्वागत आहे तुमचं. शीतलताई म्हात्रे आपल्या सोबत आहेत. शीतलताई,
तुम्हाला आठवत असेल की नाही मला माहित नाही, पण महाराष्ट्राला नक्की आठवतंय. हे जे आज 6 खासदार तुमच्या सोबत आले, तुमच्या पक्षात आले, ह्या लोकांनी तुम्हाला नाही नाही ते बोलले. तुम्हाला नाही नाही ते विशेषण लावणारी ही लोक होती. पण आज ही लोक अचानक तुमच्याकडे आली, ही केवळ सत्तेसाठी आली का? तुमचं काय म्हणणं आहे? लक्षात घ्या, की ही सर्वजण जे आले आहेत ते शिवसेनेतच आलेले आहेत. ते काही वेगळ्या कुठल्या पक्षामध्ये गेलेले नाहीयेत. नाही, वेगळा आणि पक्ष तुम्ही आहे जे ताई, म्हणताय, असं की हे नाहीये. अचानक हा आलेले वेगळा पक्ष आहे. शिवसेना वेगळा पक्ष आहे, तो विरोधक आहे, तुम्ही नक्कीच, पण सत्ताधारी आहात. पक्ष वेगळा आहे. आमचं म्हणणं तेच आहे, की ते खऱ्या शिवसेनेत जी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे, त्या शिवसेनेत ते आलेले आहेत. हम्म, आणि तुम्ही जे म्हणतायत अचानक, ही गोष्ट अचानक घडलेली नाही. हम्म. यांच्या मनातली जी खदखद आहे, यांच्या मनात होणारा त्यांचा जो त्रास आहे, हा अनेक वर्षापासून होता. असं अनेक महिन्यापासून होता. असं नाहीये, की काल हा त्रास सुरू झाला. दुसरं, आता जे काँग्रेसचे प्रवक्ते बोलत होते, की महानगरपालिकेच्या संदर्भात महानगरपालिकेत प्रत्येक सेवकाला 1,60,00,000 एवढा निधी, हा कॉमन निधी मिळतच असतो. आणि त्याच्या पलीकडे त्याच्यानंतर त्यांच्या विभागातली कामं सांगितल्यानंतर त्यांना निधी मग हे मिळतो. लोक खोटं जेव्हा बोलतायत का ताई? तुम्ही निधी तुम्ही मिळत नाही विरोधात म्हणून हे लोक होता खोटं आणि बोलतायत का? नाही, त्यांना विचारा, त्यांचा अभ्यास कदाचित कमी असेल. मी तुम्हाला कारण मी नाही स्वतः नाही, मी 10 वर्ष खासदारांच्या बद्दल नगरसेविका म्हणून बोलतोय तिथे ताई. महानगरपालिकेत जे काम खासदार केलेलं आहे. सांगत होते आज आम्हाला निधी मिळत नाही. मी आष्टीकरांचं नाव घेऊन सांगतो, आष्टीकरांचं स्टेटमेंट मी वाचून दाखवतो तुम्हाला. त्यांचं म्हणणं निधी मिळत नाही, कसा काय करायचं, लोकांच्या अपेक्षा वाढल्यात म्हणून मी. ते मला प्लीज मी पूर्ण करा. लक्षात घ्या. मी परत म्हणते, की त्यांनी पक्ष न सोडता ते पक्षातच आहेत, खऱ्या शिवसेनेतच आलेले आहेत. कारण शेवटी बांधिलकी ही जनतेशी आणि मतदारांशी असली पाहिजे. आणि मतदारांनी त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे जर विकास आपण करू शकत नसू आणि विकास करण्यासाठी जर त्यांनी हा निर्णय घेतला, तर त्यात चूक असं काय आहे? यामध्ये चूक असं काय आहे हे मला खरंच कळत नाही. कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, की आम्ही जे काही केलेलं आहे ते आम्ही एका कायद्याच्या चौकटीत राहून केलेलं आहे. घटनेच्या चौकटीत राहून केलंय. संसदीय संपूर्ण कामकाजाच्या चौकटीत राहून केलंय. जर जर घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये जर अशी तरतूद असेल, तर यामध्ये चुकीचं किंवा आपण काय केलेलं किंवा घटनाबाह्य असं काय केलेलं आहे? हे जे काही आहे, हे घटनेच्या चौकटीत असलेल्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. काही चुकीचं, घटनाबाह्य, असंसदीय तर असं काही केलेलं नाहीये. ताई, कायद्याच्या चौकटीत असेल हो हे. काही नीतिमत्ता आहे की नाही आहे? नैतिकता आहे की नाही आहे? ज्या मतदारांनी तुमच्यासाठी मतं दिली असतील, ती लोक ज्या अपेक्षेनं तुमच्या पाठीशी उभं राहिली ना, त्या लोकांचं काय? त्यांच्या मताचा विलासजी, अनादर जर नाही का हा? विलासजी, नैतिकतेच्या जर गोष्टी करायच्या आहेत, तर बात बहुत दूर तक जाएगी. हा, जाऊ द्या ना. नैतिकता हा विषयावर गेलीच जर पाहिजे ताई, बोलायचं झालं, गेली पाहिजे, तर उरली पाहिजे उभाट्याबद्दल थोडी आम्ही तरी बोलायला लागलो, राजकारणात. तर नैतिकता म्हणजे काय याची जी काही व्याख्या आहे, ही संपूर्ण आपण विसरून जाऊ. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने गेले काही दिवस स्वतः संजय राऊतजी बोलतायत, त्याच्यानंतर आदित्यजी जे काही करतायत, ही नैतिकता होती? ज्या पद्धतीने भाषा वापरतायत, ही नैतिकतेची भाषा होती? त्याच्यामुळे बघा, एक बोट आमच्याकडे दाखवताना उरलेली 4 बोटं तुमच्याकडे आहेत, हे विसरू नयेत असं मला वाटतं. ठीक आहे, महाराष्ट्रातली जनता हे सगळं ऐकतीये, बघतीये. पण प्रश्न हा सुद्धा आहे सुषमाताई, की जर समजा या राजकारणात तुम्हाला टिकायचं असेल, ह्या राजकारणात उभं राहायचं असेल, पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं राजकारण संपवून द्यायचं नसेल, तर तुम्हाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. अपेक्षांचं हे ओझं पक्षांतराला मजबूर करतंय का? प्रश्न क्रमांक 1. आणि आता तुमच्याकडे असलेल्या लोकांना तुम्हाला टिकवण्याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल? कारण निधी तर तुम्हाला आता मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, की आम्हाला मिळतच नाहीये. बरं, विरोधी पक्षामध्ये जेवढा सत्ताधाऱ्यांना मिळेल तेवढा विरोधी पक्षांना मिळणार नाहीये. मग अशा परिस्थितीत आता थांबवणार कसं या लोकांना? नागेश पाटील आष्टीकरांनी व्यक्त केलेली जी खंत आहे त्याच्याशी मी सहमत आहे, पूर्ण सहमत आहे. की निधी मिळत नव्हता, मग मतदारसंघ कसा बांधायचा, पॉलिटिकली सर्व्हाइव्ह होणं ही प्रत्येकाची गरज असते. आणि त्यामुळे तो निधीचा प्रश्न हा एका अर्थाने बरं झालं की या सगळ्यांनी निधीवर बोट ठेवलं. किमान म्हणजे जाता जाता किमान एवढं तरी, एक काय म्हणतात त्याला, अवघड जागेचं जे दुखणं होतं आणि ते व्यक्त करता येत नव्हतं, ते तरी किमान व्यक्त केलं. आता या सगळ्यांमध्ये मला शीतलजींवर काय म्हणजे आक्षेपच घ्यायचे नाहीयेत. त्या बिचाऱ्या खाली वाचून वाचून त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं त्याचं समर्थन द्यायचा प्रयत्न करत होत्या. आणि त्या असं म्हणाल्या की मग यात चूक काय आहे? अगदी बरोबर आहे. कायद्याने तुम्ही जे काही केलं, ओम बिर्लाने तुम्हाला मदत केली, एजन्सीजनी सगळ्या मदत केली, सगळ्या स्वायत्त यंत्रणांनी मदत केली, त्यामुळे चूक काहीच नाहीये. कारण आपल्याकडे कायदा जन्माला येतो त्याच्या आधी त्याच्या पळवाटा जन्माला येतात.
आणि त्या सगळ्या पळवाटा तुमच्याकडे आता हात जोडून उभ्या आहेत. जी लोक कधी काळी या सगळ्या स्वायत्त यंत्रणांना घाबरून, म्हणजे ज्या स्वायत्त यंत्रणा यांना तिष्ठत ठेवत होत्या, हा आता त्याच स्वायत्त यंत्रणा हात जोडून त्यांच्यासाठी उभ्या आहेत. म्हणजे एका क्षणार्धात Y+ सुरक्षा, ज्या लोकांची साधी FIR लिहून घेतली जात नव्हती, त्या लोकांच्यासाठी Y+ सुरक्षा वगैरे दिल्या गेल्या. हे सगळं खरं आहे. पण चूक काय आहे? हा जो हा शीतलजींनी जो प्रश्न उपस्थित केला, की याच्यात चूक काय आहे? तर चूक हे आहे, की ज्या पद्धतीने शिंदेचे लोक, फडणवीसांचे लोक किंवा इकडे राष्ट्रवादी दादा गटाचे लोक निवडून आले, तसेच हेही लोक निवडून आलेले आहेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना समान न्याय असायला पाहिजे. पण असं न करता ठरवून विरोधी बाकावरच्या लोकांना जर निधीच मिळाला नाही, तर त्या लोकांनी काय करायचं? आणि निधी न देणे हे किती न्यायाला धरून आहे? हे किती संसदीय लोकशाहीला धरून आहे? जाणीवपूर्वक त्या लोकांची जर तुम्ही कोंडी करत असाल, त्यांना वेठीस धरत असाल, त्यांना कामच करू देत नसाल, अर्थात याला दुसरी अजून एक किनार आहे, ती अशी की असा निधी फक्त आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे यांनाच मिळत नव्हता का? तर असं नाही. हा निधी हा राजाभाऊ वाजेंना पण मिळत नाही, अनिल येस देसाईंना पण मिळत नाही, हा अरविंद भाईंना मिळत नाही, किंवा हाच निधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनाही मिळत नाही. हा निधी जे सत्तेच्या बाहेर आहे मग त्या बहाणा आहे प्रत्येकाला का? मिळत नाही. निधी बहाणा आहे मग का? हा निधी बहाणा आहे का? नाही नाही, निधी निधी हा नुसता बहाणा नाही, तर निधी तर मिळत नाहीच नाही. पण त्याच सोबत मी जे म्हटलं, की स्वायत्त यंत्रणा हा ज्या कधी काळी या लोकांना तिष्ठत ठेवत होत्या, यांना वेठीस धरत होत्या, त्या स्वायत्त यंत्रणा जर आता दोन्ही हात जोडून यांच्या सेवेसाठी जर तयार असतील, तर एक कोझी चेअर कुणाला नको असते? ती कोझी चेअर म्हणजे एरवी मी म्हटलं ना, की एक FIR लिहायला जिथं प्रॉब्लेम येतो, तिथे अख्खी Y+ सुरक्षा जर तुमच्या तैनातीला असेल, तर कुणाला नको असेल बरं हे सगळं? तर या सगळ्यातनं सर्वाईव्ह अडचण काय आहे? आता शिंदेची ताकद वाढली की भाजपाची ताकद वाढली, हा मुद्दा अलहिदा आहे. या सगळ्यांमध्ये संसदीय लोकशाहीची ताकद किती क्षीण झाली, हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. कारण तुम्ही जर ठाकरेंवर बोट ठेवाल, तुम्ही जर आदित्यजींवर बोट ठेवाल, तुम्ही जर राऊतजींवर बोट ठेवाल, तर सगळ्यात महत्वाचं काय TMC मध्ये संजय राऊत होते का? आम आदमी पार्टीमध्ये संजय राऊत होते का? DMK उथल-पुथल चालू आहे तिकडे संजय राऊत आहेत का? किंवा आता जे सांगितलं जातंय, की UP मध्ये सपाचे लोक फुटणार आहेत, मग तिकडे संजय राऊत आहेत का? तर असं ठीक आहे. दृष्टिकोनातनं जे काही प्रयत्न चालू आहेत, एकूण सगळ्या प्रादेशिक अस्मिताच संपवण्याचा जो प्रयत्न चालू आहे, आणि शीतलजींनी हे खुश व्हायचं कारण नाही. शीतलजी तुमच्याबद्दल खरंच सदिच्छा आहेत. अजिबात खुश व्हायचं कारण नाही. ज्या क्षणी डिलिमिटेशन बिल पारित होईल, ज्या क्षणी भाजपाचा अजेंडा पूर्ण होईल, त्या क्षणी भाजपा या सगळ्या प्रादेशिक पक्षाच्या लोकांना भिंतीचा पोतेरा, विलासजी तुम्हाला पोतेरा चांगलं कळत असेल, पोतेऱ्यासारखं या लोकांना ती फेकून देईल. कारण त्या क्षणी भाजपची गरज संपलेली असेल. शीतलजी, हे मी रागाने नाही, हे अत्यंत प्रेमाने आणि काळजीपोटी सांगते, की त्या क्षणी तुमची गरज संपलेली असेल, तुमचं सगळं महत्व संपलेलं असेल. लक्षात घ्या, कालच म्हणजे तुमचं हे सगळं झाल्याबरोबर तुमचा नाशिकचा उमेदवार कसा पडला हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला कशा पद्धतीने आता कोंडीत पकडलं जातंय. अहो, डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीमध्ये शिंदेचं नाव येऊ दिलं नाही. कितीतरी अशा गोष्टी आहेत की शिंदेना काय पद्धतीने अडवलं जातंय. उद्या शिंदेची गरज संपली, इकडे विनोद भैया आहेत. विनोद भैया, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. ठीक आहे, मी विचारतो. वन पार्टी वन इलेक्शन वन नेशन झालं ना, तर विनोद भैया तुम्हालाही ते विचारणार नाहीत. तुम्ही प्रवक्ते म्हणून तुमची गरजच पडणार नाही. कारण प्रवक्ता विरोधी पक्षाला उत्तर देतो. अहो, विरोधी पक्षच नाही उरला तर तुम्हाला तरी कोण महत्व देणार आहे? आणि त्या 40 पैशाच्या रेटने चाललेल्या IT सेलला तरी कोण महत्व देणार आहे? तुम्हाला महत्वच मिळणार नाही. ठीक आहे, बोला पुढे. ठीक आहे. विनोदजी, मी माझ्या ओपनिंग रिमार्कमध्ये भाजपचं आज कधी नव्हे ते इतकं तोंड भरून कौतुक केलं, आणि मी सांगतो हो, केलं कौतुक. त्याचं कारण असं आहे की आयुष्यातली कितीतरी वर्ष तुमच्या सर्वोच्च नेत्यांनी कुठल्याही आमिषाला, सत्तेला बळी न पडता, त्याच्यापुढे न झुकता आपल्या विचारासाठी ते बांधील राहिले. त्यांना नसतील आलेले आमिष, आली असतील ना, नक्की आली असतील, पण तरी सुद्धा विरोधी पक्ष काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं. तुम्हाला इतका अनुभव आहे विरोधी पक्षाचा, पण तुम्हाला आज विरोधी पक्ष नकोसा झालाय का? किंवा विरोधी पक्षातले हे सगळे नेते तुम्हाला आपलेसे का वाटायला लागले? सत्तेसाठी येणाऱ्या लोकांना तुम्ही रेड कार्पेट का अंथरताय?
या तोडातोडीच्या, फुटाफुटीच्या आणि वेगळा मार्ग निवडण्याची सुरुवात 2019ला उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतायत. आता आमच्या भगिनी सुषमाताईने या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे, स्वायत्त संस्था, ताई डोक्याला हात लावू नका, मी तुम्हाला सांगतोय बोलतोय की स्वायत्त संस्था असेल, इतर संस्था असेल, इतर यंत्रणा असेल, त्याच्या माध्यमातून या ठिकाणी दबाव टाकला जातो आणि लोक फोडल्या जातात. मग सन्माननीय भुजबळ साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, राजसाहेब ठाकरे असतील, त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि राज्यात सत्तेत नव्हती, त्यावेळेस यंत्रणा आमच्याकडे नव्हत्या. मग त्यांनी शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? आज ज्या पद्धतीनं त्या लोकांना त्यावेळेस असं वाटलं की आपण या पक्षातून बाहेर पडावं, तशाच काही पद्धतीनं, तशाच काही गोष्टीनं, विचारानं किंवा काही अडचणीनं आज ही लोक बाहेर पडतायत. त्यामुळे आपण फक्त स्वायत्त यंत्रणा, ईडी, सीबीआय यांच्या दबावाचं कारण पुढे करतो. मात्र हे कारण पुढे करत असताना त्या ठिकाणी आपण चुका सुद्धा सुधारल्या पाहिजे. आपण चुकीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपलं चुकतं कुठं, नेमकं पक्षाचं चुकतं, पक्षाच्या नेतृत्वाचं चुकतं की पक्षातल्या इतर नेत्याचं चुकतं, याबाबत सुद्धा आपण अंतर्परीक्षण त्या ठिकाणी केलं पाहिजे. मागच्या काळात आपण त्यासाठी डोकावं लागेल आणि मागच्या काळातले अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी तपासावं लागेल. त्या काळात भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती. निधीच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं की अनेक वेळेस मागच्या काळात ज्यावेळेस भाजप सत्तेत नव्हती, केंद्रात आणि राज्यात सत्तेत नव्हती, त्यावेळेस 2014च्या पूर्वी सुद्धा अनेक भागात अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी व्हायचं आणि जे काही खासदार आमदार आहेत त्यांना त्यांच्या हक्काचा निधी त्या ठिकाणी मिळत असतो. इतर जो निधी त्यांना लागतो त्याबाबत तशा पद्धतीचे कामं त्यांनी प्रस्तावित केले पाहिजे, तशा पद्धतीच्या कामाची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि त्या पद्धतीने ते कामं त्या ठिकाणी सोडून घेतलं पाहिजे. आज विरोधी पक्षातले सुद्धा अनेक नेते आहेत, त्यांनी कधी तक्रार नाही केली की मला निधी मिळत नाही, कारण ते त्या पद्धतीने कामं करून घेतात, त्यांना ते त्या ठिकाणी निधी मिळतात. मग हे तुमच्याकडे येणारे जे लोक आहेत, हे जे सांगून येत आहेत की आम्हाला निधी मिळत नाही, लबाड आहेत काय लोक? हे लोक लबाडी करून येत आहेत का, लबाड आहेत का, खोटं सांगतायत का, हे आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही चाललो म्हणून? मला फक्त एक मिनिटासाठी फक्त निधीचं एकमेव कारण नाही, तर त्यांना बाकी इतर अनेक गोष्टी होत्या, इतर अनेक. तुम्ही त्यांना सांगा इथून पुढे ते कारण सांगून येऊ नका, कारण आमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हा सुषमाताई, हा वेगळं काहीतरी कारण शोधा. विनोद भैयांच्या प्रश्नाला एवढंच उत्तर द्यायचंय की विनोद भैया असं म्हणाले की याच्या आधी पण भुजबळ गेले, दाने गेले, वगैरे वगैरे, तर तुमचं म्हणणं अगदी मान्य आहे भैया. आणि संजय देशमुख गेले असतील किंवा आष्टीकर किंवा ही सगळी लोक गेली असतील, त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा आमच्या. दिल्या घरी सुखी राहा, किमान त्यांच्याशी तरी इमानदार राहा, कारण उद्या भाजपनं अजून मोठी ऑफर केली तर कदाचित शिंदेच्या हातावर तुरी देऊन हातोहात हे पुन्हा अमित शहाकडे जायला तयार होतील. कारण माझ्या माहितीनुसार दरोडा खरा तुमच्याकडून पडला होता, पण मध्येच लुटीच्या मालावर वाटमारी झालेली आहे, इथपर्यंतची माहिती आहे. असो, जरा मुद्द्याकडे आलं पाहिजे. मुद्दा हा आहे की तुम्ही म्हणालात की आधीचे लोक गेले, निश्चित गेले. अहो, यांनी पण जावं आणि अजून कोणाला जायचं असेल तर त्यांनी पण जावं. फक्त जाताना तुम्ही टायगर कशाला म्हणताय? तुम्ही जाहीर पत्रकार परिषद घ्या. ऐका, थांबा, ऐका. अरे मला पूर्ण करू द्या. फक्त जाणाऱ्या लोकांनी एक जाहीर पत्रकार परिषद घ्यायची आणि सांगायचं की आमचं आणि यांचं पटत नाही आणि त्यामुळे एका नवीन चिन्हावर आम्ही निवडून आलो होतो, आम्ही त्याचा राजीनामा देतो. बघा, आपल्याकडे पक्षांतर खूप लोक करतात, त्यांची चर्चा होत नाही पक्षांतर करणाऱ्यांची. मी विचारतो हा मुद्दा, मला चर्चेत आणायचा आहे तो मुद्दा. एका वेगळ्या चिन्हावर निवडून आलेले लोक आहेत आणि हे चिन्ह त्यांनी घालवलेलं चिन्ह आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याची चर्चा झाली पाहिजे. मी येतो तुमच्याकडे. बोला, मला शीतलताईने पण विचार. या अगोदर उद्धव साहेबांच्या शिवसेनेत सुद्धा सचिन अय्यर असेल, भास्कर जाधव असेल, निर्मला गावित असेल, दिलीप सोपल असेल, अवधूत तटकरे असतील आणि मनसेचे काही 7 नगरसेवक घेतले ते असतील किंवा इतर अनेक लोक यांनी सुद्धा घेतले ना. मग यांनी कुठला दबाव टाकून घेतले, यांनी कुठल्या धाकानं त्या ठिकाणी घेतले? अहो, ज्यांना वाटलं आपण कुठं राहायचं, कुठं जायचं, त्या पद्धतीने ते लोक जातात. त्यामुळे ताई एवढ्या चिडू नका, ज्याला जिथं वाटलं तिथं ते जाईल. नाही, मी एक प्रश्न मी चर्चेला आणणार आहे. तो लढण्याची वृत्ती संपत्ती आहे का? लढण्याची वृत्ती संपत्ती आहे का? आणि त्या अनुषंगानं हनुमंतजी मला तुम्हाला विचारायचं, नंतर शीतलताईंकडे जातो. खरं तर एक प्रकारे संघर्ष करावा लागतो. विरोधी पक्षात राहणं म्हणजे पेशन्सचं काम आहे. विरोधी पक्षात राहणं म्हणजे तुम्हाला कण्यानं राहावं लागतं. विरोधी पक्षात राहायचं म्हणजे तुम्हाला सत्तेपासून दूर ती ऊब तुम्हाला तिथं मिळत नाही. संघर्षाला लाट्या काठ्या पण खाव्या लागतात. संघर्षाची तयारी संपली का सत्तेची ऊब जास्त महत्वाची वाटते, म्हणून हे सगळं सुरू आहे का? विलासजी, तुम्ही केलेल्या या प्रश्नामध्ये सत्तेची ऊब ज्यांना जवळ वाटते अशी मंडळी निश्चित आम्हाला सोडून गेलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेता होते,
सत्तेची ऊब जवळ केली. अजितदादा पवार स्वर्गीय विरोधी पक्ष नेता होते, ते सत्तेच्या जवळ गेले, किंवा एकनाथ शिंदे साहेब आता जे हे सगळी मंडळी त्यांच्या नेतृत्वामध्ये महाशक्ती वगैरे म्हणतायत, ते कधी काळी विरोधी पक्ष नेता होते, ते आता सत्तेत गेले. त्यामुळं काही लोकांना आता शेवट ताजं उदाहरण म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि ही सगळी मंडळी, यांना सत्तेची ऊब जवळ वाटते. सत्तेची ऊब जवळ वाटायला ही आमची काय हरकत नाही, पण आम्हा मतदारांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून जाऊ नका ना. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ओमराजेंना मशाल सोडून धनुष्यबाण हातात घ्यायची संधी होती ना, पण तुम्ही आमचा विश्वासघात केला मतदारांचा. 7.5 लाखापेक्षा जास्त मतदान पडलं. ते एनआरसी सीए ला विरोधाची भाषणं त्यांनी दिली, हमी भावाच्या बाबत त्यांनी विरोधाची भाषणं दिलेली आहेत, त्यांनी त्या अग्निवीर योजना त्याच्या विरोधाची भाषणं दिलेली आहेत, त्यांनी हमीभाव दिला नाही, सोयाबीन मध्ये पीक विमा आमचा खाल्ला केंद्र सरकारनं म्हणून भाषणं दिलेली आहेत. तर तुम्ही केंद्र सरकारला 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी भस्मासूर म्हणत होते, रावण म्हणत होते, राक्षस म्हणत होते, आणि असं काय घडलं? त्यामुळे ही जी पक्षांतरं होत आहेत त्याच्याबद्दल माझ्यासारख्या विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याच्या मनात शंका आहे की अवघ्या 13 दिवसापूर्वी भोपाळमध्ये नरेंद्र मोदी साहेब म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एनसीपी हा चोरांचा पक्ष आहे. 13 दिवसात असं काही अजितदादांना धुवून काढलं किंवा साक्षात्कार झाला आणि 14व्या दिवशी त्यांना तुम्ही राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. ज्या नारायण राणे साहेबांनी परदेशामध्ये पैसा पाठवला अशी भाषणं देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आजही सभागृह गाजवणारी भाषणं आहेत. त्यांचे पैसे आले का गेले काय माहित नसताना कसं काय ते आले? तर तुम्ही जी कारणं देताय, महाराष्ट्रामध्ये पक्षांतर खूप झाले आहेत. शेतकरी कामगार पक्षाची मंडळी काँग्रेसमध्ये आलेली आहे, समाजवादी पक्षाची मंडळी काँग्रेसमध्ये आलेली आहे, केशवराव जेधे शंकरराव मोरे काँग्रेसमध्ये आलेले आहेत, रिपब्लिकन चळवळीतली लोक काँग्रेसमध्ये आलेले आहेत. पण एकाही काँग्रेसवाल्यांनी दादासाहेब गायकवाड असतील, केशवराव जेधे असतील, शंकरराव मोरे असतील यांनी परदेशात पैसा पाठवला किंवा यांनी सिंचन घोटाळा केला किंवा यांनी सैनिकाची घरं खाल्ली असा आरोप करण्याचं पाप आणि अश्लाघ्यपणा, बदमाशपणा काँग्रेसवाल्यांनी कधी केला नाही. छगन भुजबळ साहेबांनी सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणून आम्ही आरोप केला, मग त्यांना आमच्याकडे घेतलं, असं झालेलं नाही. तुम्ही ज्या विचारासाठी मतं मागितली त्या मतदाराशी प्रामाणिक तुम्ही राहत नाही. एक बरोबर, त्या मतांशी प्रतारणा. माझा वेळ कमी आहे, माझा वेळ कमी. हनुमानजी मला 2 पाहुण्यांकडे जायचं आहे अजून. शीतलताई, समजा त्यांना अचानकपणे असा साक्षात्कार झाला की नाही बाबा आता आपल्या लोकांचा विकास करायचा आहे, ते विकासापासून फार वंचित आहेत, त्यांची झोप मोडली, झोप येत नव्हती त्यांना, विकास केल्याशिवाय आता मला राहणार नाही, आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला आता हा पक्ष सोडावा लागेल, विरोधातून सत्तेत जावं लागेल. पण मग त्यांनी येत असताना राजीनामा देऊन यायला हवं होतं का? ज्या लोकांनी त्यांना दिलं त्यांच्याकडे लोकांकडे जाऊन हे बघा असं असं आहे, तुमच्या विकासासाठी चाललोय, हा राजीनामा मला पुन्हा निवडून द्या, मी जाईन, ही हिंमत त्यांनी दाखवायला हवी होती का? विलासजी, एक लक्षात घ्या की इतिहासात पहिल्यांदा असं कधीच झालं नाही, हे पहिल्यांदाच झालंय. अशी आपण चर्चा का करतोय आता सगळेजण? नाही, जेव्हा जेव्हा हे होईल ना तेव्हा तेव्हा चर्चा करावी लागेल. हा सामान्य मतदारांचा प्रश्न आहे. अस्मिता आणि नैतिकतेचे जे काही धडे देत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. 2019ला काँग्रेस बरोबर तुम्ही जी महाआघाडी केली ती नैतिकतेला धरून होती का? त्यानंतर मनसेचे 7 नगरसेवक फोडून तुम्ही तुमच्याकडे घेतले मुंबई महानगरपालिकेतले, ती नैतिकता होती का? ती तुमची अस्मिता होती का? म्हणजे आपण केलं तर म्हणजे ते म्हणतात ना, एक डायलॉग आहे, तुम करे तो लास लीला और हम करे तो कॅरेक्टर डिला. ते तुमचंच वाक्य आहे बहुतेक, बऱ्याच वेळेला मी तुमच्या तोंडून ऐकले. अशी परिस्थिती आहे का? तुम्ही जेव्हा करता तेव्हा ह्या सर्व गोष्टी योग्य असतात, परंतु या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे इतके लोक तुम्ही घेतलीत, लोकप्रतिनिधी घेतलेत, कुठले कुठले कार्यकर्ते घेतलेत, पदाधिकारी घेतलेत, तेव्हा मग तुम्ही कसं स्वतःला सांगाल की हे बरोबर होतं आणि आता जे झाले ते चुकीचं आहे? बघा, ह्या गोष्टी बोलायला आणि सांगायला खूप सोप्या असतात, परंतु ताई, जेव्हा हे तुमच्याकडे झालं, उबाटामध्ये झालं, तेव्हा तुमची काय भूमिका होती? तेव्हा मात्र तुम्ही योग्य ठिकाणी आलात आणि खूप चांगलं आता होईल. आणि परंतु हीच लोक जेव्हा तुम्हाला कंटाळून, तुमच्या पदाधिकाऱ्यांना कंटाळून, तुमचे पक्षप्रमुख न भेटल्यामुळे जेव्हा ते पक्ष सोडून जातात, तेव्हा मात्र तुम्ही त्यांना शिवीगाळ करता. मी सुषमाताईंना सुद्धा विचारतो, सुषमाताई, सत्ता आंधळी असते का? आंधळी असते की जास्त डोळस असते? मला ते तुम्ही सांगा. आता जो सत्तेत होता त्याने विरोधी पक्षांना कमकुवत करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. असंख्य उदाहरणं आज मी दिवसभर सगळे वाचत होतो, कोण कोण काय काय केलं या महाराष्ट्रामध्ये, देश पातळीवर सुद्धा. मला प्रामाणिक उत्तर तुमच्याकडून हवं आहे. आज त्यांची वेळ आहे म्हणून ते करतायत, याच्या आधी तुमची वेळ होती तेव्हा तुम्ही ते केलेलं आहे. एक लक्षात घ्या, काँग्रेसची दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता होती. काँग्रेस 70 वर्ष सत्तेमध्ये होती आणि काँग्रेसकडे सुद्धा अनेक लोक आले होते. पण काँग्रेसने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं नाही.
शुभेंदू अधिकारी असतील किंवा असंख्य उदाहरणं असतील, भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्या सगळ्यांना आपल्या मांडीला मांडी लावून घेतलं. मग भाजपचा विचार काय? भाजपने सांगितलं होतं की आम्ही काँग्रेस मुक्त काँग्रेस मुक्त भारत करणार आहोत. आज जर भाजपचं चित्र बघितलं तर ती काँग्रेस युक्त भाजपा आहे. सत्ता आंधळी असते का? तर सत्ता आंधळीच असते. सत्तेचा कैफ एकदा डोक्यामध्ये गेला की माणसाला योग्य काय अयोग्य काय ते समजत नाही. पण या सगळ्यांमध्ये दोन गोष्टी नक्की आहेत की मेलेलं कोंबड्या आगीला भीत नाही. आमचा पक्ष आधी फुटला होता, आता परत एकदा तुम्ही फोडायचा प्रयत्न केला, हे सगळं ठीक आहे. परंतु या सगळ्यांमध्ये धक्का कुणाला आहे सगळ्यात मोठा? तर तो धक्का आहे देवेंद्र फडणवीसांना. कारण शिंदे सेनेची सरोगेट मदर म्हणून वावरणारे केंद्रातले नेते अमित शहा, ज्यांना आता प्राईम मिनिस्टरची खुर्ची खुणावते, त्यांच्यासाठी योगी आदित्य हा अडथळा नाहीये. त्यांच्यासाठी योगी आदित्यपेक्षा सुद्धा मोठा अडथळा देवेंद्र आहे. त्यामुळे देवेंद्र यांना जर महाराष्ट्रात एंगेज करायचं असेल तर शिंदेना ताकद देणं हे गरजेचं आहे. या न्यायाने चाललेला हा संगीत खुर्चीचा खेळ आहे. या सगळ्यांमध्ये अडचण काय आहे? तर महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर पडला याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्था म्हणजे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते सगळे महत्वाचे प्रश्न सोडून आपण सगळे चर्चा कशावर करतोय किंवा सध्या चाललंय काय? तर मी तुझे किती आमदार फोडतो आणि तुझे मी किती खासदार फोडतो. म्हणजे ज्या लोकांना जे कॉमन मॅन म्हणत होते, DCM माने डेडिकेटेड कॉमन मॅन, हा डेडिकेटेड कॉमन मॅन कशासाठी आहे? हा पक्ष फोडण्यासाठीचा डेडिकेटेड मॅन आहे की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीचा आहे? ठीक आहे, मी त्या अनुषंगाने पण एक प्रश्न विचारतो. विनोदजी आपल्या सोबत आहेत. विनोदजींचं आडनाव वाघ आहे आणि सध्या वाघांची खूप चर्चा आहे. त्यामुळे विनोदजी मला सांगा, वाईट काय गोष्टीचं आहे माहितीये का? ठीक आहे, हे फुटून आलेल्या लोकांच्या बद्दल लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नसते. त्याचं कारण आहे लोकांना राग येतो, हे स्वाभाविक आहे. लोकांना वाटतं आम्ही यांना निवडून दिलं, ते तिकडून गेले. पण त्यांचं उदात्तीकरण सुरू झालंय का? त्यांना वाघ कसं, कारण टायगर कसं म्हणायचं असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत. जर अशा प्रकारे फुटीर लोकांचं, बंडखोरांचं उदात्तीकरण झालं तर या इथल्या लोकशाहीचं काय, हा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय. आणि तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणायचा आतापर्यंत स्वतःला. जेव्हा तुम्ही लोकांना घेता तेव्हा त्याचं, आपण काही असो, कुणाला नोकरी द्यायची असेल, कुणाला प्रवेश, कुणाला काही जरी असेल, आपण त्याचं थोडं काही तपासतो की नाही? मग तुम्ही पार्टी विथ डिफरन्स असताना हे तपासणं सोडलंय का? मी त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो की आता पहिले ताईंनी सांगितलं काँग्रेसच्या बाबतीत की काँग्रेसनं भ्रष्टाचाराला या ठिकाणी थारा दिला नाही. ते एक मुद्दा क्लिअर करतो. अशोकराव चव्हाणवर ज्यावेळेस आरोप केले, आत्ताच्या आदर्शचा आरोप या ठिकाणी सांगण्यात आला, त्याच्यानंतर आदर्शचा आरोप झाल्यानंतर ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला, पण त्यानंतर परत त्यांना तुम्ही मंत्रिपद दिलं होतं. हे विचारता कामा तुम्ही म्हटले की काँग्रेसवर आरोप झालेला कुणाला त्या ठिकाणी पदावर बसवलं नाही, अशा बऱ्याच जणांना त्या ठिकाणी पदावर बसलं. त्याची मोठी यादी आपल्याला ती वाचवता येईल. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जसं सांगितलं या लोकांचं मतपरिवर्तन का झालं हे तुम्हाला सांगतो. या लोकांचंच, लोकप्रतिनिधीचंच मतपरिवर्तन झालं नाही, तर लोकसभा ते विधानसभा याच्या मधल्या काळातल्या अंतरामध्ये त्या मतदाराचं सुद्धा त्या ठिकाणी परिवर्तन झालं. म्हणून ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस महायुतीला लोकसभेच्या उमेदवारापेक्षा, त्यांच्या उमेदवारापेक्षा कमी मतं होते, त्याच ठिकाणी महायुतीच्या विधानसभेचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले. म्हणजे ज्या कारणामुळे त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं होतं, कदाचित त्यांच्या पक्षाची विचारधारा तशा पद्धतीने करत नसेल म्हणून लोकांचे विचार मत परिवर्तन त्या ठिकाणी. विनोदजी, मतपरिवर्तन मी समजू शकतो, एक वेळ मतपरिवर्तन समजू शकतो, पण ज्यांचे वाभाडे तुम्ही काढले, पुराव्यानिशी काढले, वाभाडे तुम्ही चॅनलवर दाखवले तासन तास, त्या लोकांना घेत असताना आपण काय विचारणार आहोत की नाही? तुम्ही आधी या सगळ्यात, हे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तुम्हाला एंट्री नाही, आम्हीच तुमचे सगळं वस्त्रहरण केलेलं आहे, आम्ही नाही घेऊ शकत, एवढं तरी पाळू शकतो आपण. मी 100% ज्या ठिकाणी तुम्ही असं एक उदाहरण दाखवा ज्याच्यावर आरोप सिद्ध झाला, त्या ठिकाणी त्या माणसाला आम्ही त्या ठिकाणी पक्षात घेऊन काही पद दिली. उलट हा बरं, शेवट ते सांगतो म्हणतात. दोघांनाही मी थोडा वेळ देतो. हा, आरोप सिद्ध कसे होतील? आरोप कसे सिद्ध होतील जर ईडी तुमच्याकडे आहे, सीबीआय तुमच्याकडे आहे? पद त्या ठिकाणी घालवलं साहेब, आरोप कसे सिद्ध होतील? इंदिरा गांधी त्या ठिकाणी पदावर बसल्या, म्हणजे ज्यांच्यावर आरोप सिद्ध झाले, ज्यांना कोर्टाने दोष सिद्ध केला, आता भुजबळ जेलमध्ये होते, भुजबळ जेलमध्ये होते, त्यांना क्लीन चिट कोण देत आहे? यंत्रणा तर डायरेक्ट हँड्सअप करताय तिथं. ईडी तुमच्याकडे, सीबीआय तुमच्याकडे, क्लीन चिट देणारी यंत्रणा तुमच्याकडे. आणि हनुमानजी शेवटची कमेंट. हनुमानजी शेवटची गुन्हा सिद्ध झाला, कोर्टाने ज्याच्यावर गुन्हा सिद्ध केला त्याला ऐका वाघजी, ऐका बसवलं, असं एखादं उदाहरण सांगा.
बरं ठीक आहे, विलासजी, वाघ साहेब सांगतायत ते. विलासजी, मी सगळ्या प्रवक्त्यांना माझे हात जोडून विनंती आहे. 2004 ते 9 काही लोक सत्तेमध्ये होती, 9 ते 14 जी लोक सत्तेमध्ये होती, त्याच्यानंतर 14 ते आता 19 हीच शिवसेनेची मंडळी सत्तेमध्ये होती ना. 19 नंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पण हीच मंडळी सत्तेत होती आणि आता पण हीच सत्तेत जात आहेत. म्हणजे काय की आम्हाला सत्तेचा मलिदा पाहिजे. मग राधाकृष्ण विखे त्याच्यामध्ये आले, हे एकनाथ शिंदे साहेब त्याच्यामध्ये आले, ओमराजे निंबाळकर सुद्धा त्याच्यामध्ये आले. त्यामुळे ही सत्तेच्या मलिद्याला चटावलेली मंडळी, मग ती अजित पवार गटाची राष्ट्रवादीची असो, एकनाथ शिंदे साहेबांची असो की काँग्रेसमधून फुटून गेलेली असो, ही सगळी मंडळी 4 पासून 24 पर्यंत सत्तेत राहण्यासाठी चटावलेली आहेत. लोकसभेमध्ये, विधिमंडळामध्ये लोकशाहीला विरोधी पक्षनेता असलेस आणि विरोधक असल्यासच अर्थ असतो. ती लोकशाही विरोधकांशिवाय गुंडाळून ठेवायची आणि हुकुमशाही आणायच्या मोठ्या षडयंत्राचे वाहक म्हणजे हे विखे, हे शिंदे, हे पवार आणि हे ओमराजे निंबाळकर आहेत, याचा मी निषेध करतो. ठीक आहे, पण या सगळ्याचा अंतिम फैसला कुठं होणार आहे तर तो जनतेच्याच पुन्हा एकदा होणार आहे. ठीक आहे, आज जनतेच्या मनात काय भावना आहे ती मी दाखवतो आता तुम्हाला. सगळं सांगितलं जातं, स्वागत केलं जाते वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज हा तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहिती आहे त्यांना सुद्धा मंत्रिपदाचा दर्जा असतो. विरोधी पक्षनेता, त्यांना बंगले सगळंच असतं. पण तरीसुद्धा सत्तेत असं नेमकं काय आहे की लोकांना सत्तेशिवाय करमत नाही आहे आणि महाराष्ट्र देश हे सगळं बघतोय. त्यामुळे लोकशाहीच्या समोर एक भलं मोठं प्रश्न निर्माण होत आहे. इतिहास अनेक विरोधी पक्षनेत्यांचा आहे जे सत्तेच्या पुढे कधी झुकले नाही. पण आज तो लढाऊ बाणा कुठे गेला हा सवाल ही जनता विचारतीये. त्याच महाराष्ट्रात जिथं खूप मोठी परंपरा आहे. या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.